फाटली? हा, एवढं जावा टाईट झाली तर मी जे सांगतो ना ते करायचं. फोन कर आणि सगळी ओरिजिनल ऑर्डर वेळेत पोचवायची. आणि याच्यात जर चूक झाली, पुढच्या टेक्सटाईल मीटिंग मध्ये आहे ना तुला तीच सॉफ्ट सिल्कची साडी घालून आहे ना कॅटवॉक करायला लावेल. नाही. फोन कर. हॅलो, ती प्युअर सिल्कची ऑर्डर आहे ना, ती पॅक करायला घ्या. आत्ताच्या आत्ता भरा सगळा माल. हां, आणि मी सांगतो तिथे अर्जंट पाठवा लगेच. जरा पण नाही उशीर लागला पाहिजे. अरे प्युअर सिल्कची सांगितलं ना, कळत नाही एकदा. हां, पाठवा पाठवा लगेच पाठवा. याने पैसे दिले का? नाही सर, देतो देतो. आई हे बघ काय आणलंय. आई अगं का अशी बसलीस, काय विचार करतेस? अगं तू अशी अचानक? मला माहित होतं की तू अशी टेन्शन मध्ये असणार. घरी एकटी असलीस तर ते नको नको ते विचार करत असशील. म्हंटल माझ्या आईला जाऊन भेटून यावं आणि गरमागरम वडापाव आणावेत, म्हणजे टेन्शनला आपण दे धक्का करून टाकावं. मी आले. टेन्शन कधी पाठ सोडणार आहे का माझी? एवढे दिवस प्रीतीची काळजी वाटायची, तिकडे सगळं व्यवस्थित होईल ना, नीट राहील ना. पण आता तिथली काळजी मिटली आणि आपल्या कीर्तीचं सुरू आहे. अगं तू जाऊन आलीस का कॉलेजमध्ये? बघितलंस का आपल्या कीर्तीचं काय चालू आहे ते? आईला कसं सांगू? कीर्ती कॉलेजमध्ये एका मुलाच्या मागे मागे करत होती. सांगू का? नकोच सांगायला. आधीच ती एवढं टेन्शन मध्ये. हे ऐकून असून टेन्शन घेईल ती. ज्योती, अगं काय विचारते? तू जाऊन आलीस का कॉलेजमध्ये? आई अगं हो, मी जाऊन आले कॉलेजला आणि काहीच टेन्शन घेण्यासारखं नाहीये. आपली कीर्ती काही वाईट गोष्टी करत नाहीये, खरंच सांगतेय. आणि हा अजून एक गोष्ट, आपल्या कीर्तीवर लक्ष ठेवायला आपल्या ओळखीचा एक माणूस आहे. आपल्या ओळखीचं? कोण? आई जरा तरी गेस कर. ग तू गेस करा, आठव, विचार कर ना, थोडा विचार कर. सांग मला, कोण कोण ओळखीचं आहे आपल्या? अगं आपल्या स्वराज जिजूंचा भाऊ विराज. अगं बाई, तो आपल्या कीर्तीच्याच कॉलेजला लेक्चरर म्हणून आहे. हो का? मी त्याला सुद्धा भेटले. त्याला विचारलं कीर्ती अभ्यास करते ना, वेळेत कॉलेजला येते ना, आणि मी त्याला सुद्धा सांगितलं तिच्याकडे लक्ष ठेव. हे वडापाव खा. देवच पावला म्हणायचं. ज्योती, खरंच तू आहेस म्हणून निभावलं, नाहीतर मी कुठे कीर्तीच्या मागं मागं केलं असतं ग. पण आता तू तिकडे प्रीतीकडे गेलीस, माझा आधारच गेल्यासारखं वाटतंय मला. आई तू एकदा बोल फक्त, मी प्रीतीताईकडे जाते, माझं सामान सगळं इथे घेऊन येते. तू बोल. नाही नाही, आत्ता नको. अगं 5 परतवणीचा कार्यक्रम नीट पार पडू दे. आपण गायकवाडांना बोलवणार आहोत ना जेवायला, त्यांचा सगळा मानपान नीट होऊ दे, मग तू ये सावकाशीकडे. आत्ता नको. तू म्हणशील तसं आई. काही मी आजच जाऊन पुरुषोत्तम काकांशी बोलते, ठीक आहे? हा, आता खा वडापाव, गरम गरम आहे की.